आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील नवीन घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। याचे चांगलेच पडसाद राज्यामध्ये उमटू लागले आहेत। याचा एक भाग म्हणजे दिनांक 14 सप्टेंबर रोजी गारगोटी तालुका बुदरगड येथे सकाळी 11 वाजता सकल मराठा समाज बुदरगड यांच्या वतीने हुतात्मा स्मारक गारगोटी येथून मोर्चा काढण्यात आला होता। मराठा आरक्षण प्रश्नी व मराठा समाजातील मुलांची शैक्षणिक फी घेऊ नये, मराठा आरक्षण निर्णय होईपर्यंत कोणतीही शासकीय नोकर भरती प्रक्रिया करू नये, तसेच सध्या लागू असणारे आरक्षण कायमस्वरूपी लागू करावे, अशा अनेक विषयांवर तहसीलदार अमोल कदम यांना तसेच मौनी विद्यापीठ संचालक यांना यावेळी निवेदन देण्यात आले। मोर्चामध्ये सकल मराठा आरक्षणाविषयी प्रयत्नशील नसणाऱ्या सरकारविरुद्ध जबरदस्त घोषणाबाजी करत सर्वोच्च न्यायालयाचे वकील गणरत्ने सदावर्ते यांच्या पुतळ्याचे दहन मराठा बांधवांनी केले। नीम का पत्ता कड़वा है, एडवोकेट भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, एडवोकेट भड़वा है। एक मराठा, छत्रपति शिवाजी महाराज की जय भोगी, जय शिवाजी, जय भोगी, जय शिवाजी। त्याचबरोबर मराठा समाजातील मुलांची कोणत्याही प्रकारची शैक्षणिक फी देणार नाही, असा एकमताने एल्गार देखील केला। आम्ही या ठिकाणी मराठा समन्वयक म्हणून आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही फी भरणारच नाही आणि त्याचा तुम्ही स्वीकार कोणत्याही परिस्थितीत करायचा। आंदोलनाची सुरुवात मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या 32 मराठा हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली। सकल मराठा समाजाच्या विविध मागण्या मान्य झाल्या नाही तर आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला। यावेळी सकल मराठा समाज बुदरगड यांचे प्रतिनिधी तसेच तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते। कीर्तनातील टाळ मराठा, वारकऱ्याची माळ मराठा। कीर्तनातील टाळ मराठा, वारकऱ्याची माळ मराठा। महाराष्ट्राची नाळ मराठा, एक मराठा, एक मराठा। तलवारीची धार मराठा, शत्रूवरचा वार मराठा। तलवारीची धार मराठा, शत्रूवरचा वार मराठा। झेंडा अटके पार मराठा, बिरबिर बिरती खार मराठा। शिवबाची तलवार मराठा, एक मराठा, एक मराठा। स्वराज्याचा थाट मराठा, स्वराज्याचा थाट मराठा। सह्याद्रीचा घाट मराठा, स्वराज्याचा थाट मराठा। सह्याद्रीचा घाट मराठा। वीर दौडते साठ मराठा, सागराची लाट मराठा। आणि आज आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। आलेल्या सर्व मराठा बांधवांचं सकल मराठा समाजाच्या वतीनं स्वागत। पण स्वागत करण्याची ही वेळ नाही आहे। आपण एक लढाई या ठिकाणी इथून पुढे पुन्हा सुरू करतोय, त्यामुळं जरी ऊन असलं तरी आपल्याला या ठिकाणी थांबावंच लागेल। कारण या ठिकाणी जयवंत गोरे आहेत, त्यांनी याच हुतात्मा चौकामधून या तहसीलदार कार्यालयाकडे झेप घेतली होती आणि त्या ठिकाणी आत्मदहनाचा त्यांनी प्रयत्न केला होता। आज त्यांची मुलगी या ठिकाणी उभी आहे, ती आज या ठिकाणी निवेदन द्यायसाठी उभी आहे। म्हणजे पिढ्याने पिढ्या तुम्हाला बहुतेक अशा पद्धतीनंच लाईनमध्ये त्यांना उभा करायचा आहे। येणाऱ्या पिढ्या मित्रांनो आपल्याला काय म्हणून ओळखतील हे खऱ्या अर्थानं आपण स्वतःला विचारलं पाहिजे की आरक्षणाचा लढा ज्यावेळी चालू होता त्यावेळी मी काय करत होतो याची प्रत्येकानं जाणीव ठेवायला पाहिजे। आणि या जाणीवेतले सगळे लोक इथे या ठिकाणी उभे आहेत। मला माहिती आहे प्रचंड मोठं आंदोलन बुदरगडनं या ठिकाणी उभा केलं होतं, त्याची मीडियामध्ये राज्यस्तरावर चर्चा झाली नसेल, पण ग्रामीण भागातलं एक प्रचंड मोठं आंदोलन या बुदरगडच्या जनतेने उभा केलं होतं, याचे आम्ही साक्षीदार आहोत। कशा पद्धतीनं या ठिकाणी असणारे राजकीय नेते जे आहेत ते या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा त्यांनी माईक हातात घेतला नव्हता मित्रांनो, आठवतंय का बघा। पण यंत्रणा लावण्यामध्ये इथले पुढारी कधीही कमी पडले नाहीत, ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे होते। या ठिकाणी असणारे जे समन्वयक आहेत त्यांची यंत्रणा अपुरी आहे, ते काही कुठले राजकीय नेते नाहीत। त्यामुळं बातम्या तयार करणे, मीडियामध्ये फ्लॅश करणे, कार्यकर्त्यांना संघटित करणे यामध्ये त्रुटी राहत असतात। काही लोकांना या ठिकाणी काम करायचं आहे, पण ते म्हणतात आम्हाला काम करायचं, आम्ही सांगायचं कुणाला? तर काही कुणाला सांगायची गरज नाही, आपण जे पडेल ते काम या ठिकाणी करायचं। आता मी काय केलं बघा, या ठिकाणी काय साऊंड सिस्टीम असेल, काय असेल, झेंडे लावायचे असतील, कुठं हार घालायचा असेल,
प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणी काम करू शकतो. खारीचा वाटा उचलायचा आहे प्रत्येकानं. फुलाची पाकळी समाजासाठी या ठिकाणी काही काम करायचं आपण. मग आता मित्रांनो मुख्य प्रश्नाकडे मी वळतो. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये हा जो खटला आपला चालू आहे, काही लोकांनी त्या ठिकाणी आपल्या आरक्षणाच्या विरोधात त्या ठिकाणी अपील केला असेल. ती समाजकंटकांची ही अवलाद जी आहे ती या समाजात राहणारच आहे. ती आपल्याला विरोध करतच राहणार. त्यांना काय दाखवून द्यायचं आहे किंवा त्यांच्या मागे कोण आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. कारण पूर्ण राजकारण या ठिकाणी खेळलं जात आहे. आताच त्या ठिकाणी राम मंदिराचा प्रश्न निकाली लागला. किती वर्ष खटला चालला मित्रांनो? 28 वर्ष खटला चालला. आणि मराठ्यांचा मात्र एका वर्षात तुम्ही निकाल लावून मोकळे झाला. एका वर्षात कसा काय निकाल लागला? राम मंदिरचा 28 वर्ष लागली. त्या काळामध्ये काही लोकांनी ज्या मरणयातना सोसल्या, गारगोडीमध्ये सुद्धा ते कार्यकर्ते आहेत की ज्यांनी त्या खटल्याच्या मरणयातना सोसलेल्या आहेत, अजून त्या तारखेला ती जात होती. म्हणजे कोर्टावर बोलायचं नाही, कोर्टावर बोलायचं नाही हे सगळं मान्य आहे. कोर्टावर का बोलायचं नाही हा माझा एक प्रश्न आहे. कोर्टावर का बोलायचं नाही? मग जर राम मंदिराचा खटला 28 वर्ष चालला, मग आमचा चालला नव्हता? 28 वर्ष का 50 वर्ष चालला नव्हता? पण आरक्षण आमचं जे मिळालेलं होतं, जे या शासनाने दिलेलं होतं, जे उच्च न्यायालयामध्ये मान्य झालेलं होतं, ते तुम्ही का कॅन्सल करता हा माझा सवाल आहे. कशासाठी कॅन्सल करायलाय तुम्ही? एका वर्षात निकाल लावता आणि बंद करता ते सगळं. ह्या सगळ्या गोष्टीचा खरोखर विचार झाला पाहिजे. या सर्वोच्च न्यायालयात 59,391 खटले प्रलंबित आहेत. मल्ल्या पळून गेला, तू नीरव मोदी पळून गेला, कोट्यावधी रुपये त्यांनी खाल्ले, अनेक लोकांचे संसार त्यांनी बुडवले. ते लोक आज उजळ मात्याने परदेशात जाऊन निवांत राहिलेले आहेत. स्विस बँकामध्ये कुठं कुठं पैसा म्हणतात, काय काय चालू आहे. आणि मराठ्यांच्या आरक्षणाला एका दिवसात तुम्ही आणता आणि ते कुठं खंडपीठ, कुठलं ते घटनापीठाकडे नेऊन टाकता. काय खेळ चालू आहे? सर्वोच्च न्यायालयात निकाल झाला आणि घटनापीठाने कुठला प्रकार? म्हणजे एका ठिकाणाहून हा खटला दुसऱ्या ठिकाणी न्यायचा आणि नुसता पेंडिंग पाडायचा. मला माहित आहे ऊन वाढले, पण थांबायला लागणार आहे. पर्याय नाही त्याला, पर्याय नाही. कारण आता या घटनापीठात काय होणार? 5 न्यायमूर्ती बसणार, त्यांच्यात एकोपा होणार आणि त्या एकोपा झाल्यानंतर मग ते ठरवणार मराठ्यांनी आरक्षण द्यायचं काय नाही द्यायचं. आणि हे जर दिल्लीत ठरणार असलं तर माझा त्या न्याय व्यवस्थेला विचार सवाल आहे. इतके खटले प्रलंबित आहेत. आता मलिगडलीच गोष्ट सांगतो मी. भिंतीचा विषय होता, 1.5 फुटाची भिंत, सामायिक भिंत. तो खटला सांगायचं त्यातलं वास्तव काय, तर त्या खटल्यामधला कॅन्डिडेट आहे तो भारत भूमीची सेवा करण्यासाठी बाउंड्रीवर आहे. तो खटला 10 वर्ष चालला. त्याचे आई वडील दोघंच त्या ठिकाणी राहतात आणि ते या ठिकाणी 10 वर्षे खटला खेळत होते. उतरलेली होती, भिंत उतरली होती. त्यांचा मुलगा तिथे बाउंड्रीवर लढतोय. म्हणजे मराठ्याची पोरं बाउंड्रीवर आहेत आणि त्यांना तुम्ही अशा पद्धतीने 10 वर्ष न्याय देत नाही. 10 वर्षानं गारगुडीच्या कोर्टात सुद्धा त्याचा निकाल झाला. खरोखर त्यांचं कौतुक मला त्याच वेळी करायचं होतं. जाहिरात द्यायची होती, 10 वर्षांका असताना न्याय मिळाला 1.5 फुटाच्या भिंतीचा. आणि त्याचा अजून खर्च सुद्धा मिळालाय का नाही मला माहिती नाही, पण याच्या डिटेल्स मध्ये जायला नको. अशी लाखो लोक या कोर्टात दारात जाऊन बसतात. तुम्हाला माहिती आहे कोर्टाचं काय प्रकार आहे? तारका तारका तारका, निकाल काय त्याचा लागत नाही. मग बोलायचं नाही, तरी बी बोलायचं नाही का? आदर राखायला पाहिजे. मान्य आहे ना, आदर तुमचा आम्ही राखतोय. म्हणून मराठा समाज इतके दिवस शांत आहे. मराठा समाजाने कुठे दगड उचलला? काय केलं का त्यांनी? 58 मोर्चे निघाले, लाखोंचे निघाले. मराठा समाजाने कुठल्याही स्वरूपाचा विध्वंस त्या ठिकाणी कारवाई केली नाही. आणि याची तुम्हाला जाणीव नाही. म्हणजे तुम्हाला निकाल द्यायचा होता त्याचा पण मुहूर्त काय साधला तुम्ही? सगळीकडे कोरोना पसरलाय. लोक गोळा व्हावेत, लाखोंचे मोर्चे निघावेत, परत कोरोना पसरावा आणि हाय ती त्यांनी मरून जावावेत. ही जर तुमचा मुहूर्त असेल तरी चुकीचा आहे. आम्हाला कळत नाही, समजू नका. एक तर महाराष्ट्र शासन मुळातच आता अडचणीत आहे त्या कोरोनाच्या परिस्थितीत. त्याच्या डोकीवर सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एक नवीन प्रश्न त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केलाय. मग याच्या मागे कोण आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळं राजकारण चालू असतंय, पण आम्हाला तुमचं राजकारण माहिती आहे. आमच्या कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. हे कोणी सांगायची आम्हाला गरज नाही. आमच्या कोल्हापूरचा आम्हाला का अभिमान आहे? तर कोल्हापूरच्या राजाला दूरदृष्टी होती. त्यावेळेचा समाज म्हणत होता आम्ही सवर्ण आहे, सवर्ण आहे. अरे तुम्ही काय सवर्ण आहे? प्रशासनामध्ये 60 जागा
सर्वोच्च सवर्णांनी घेतलेल्या होत्या, फक्त 11 जण होता तुम्ही. महाराजांना ते लक्षात आलं, हा टक्का वाढवायला पाहिजे. यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं त्यांनी. काय म्हणले महाराज, प्राथमिक शिक्षण शिकून जरी माझी जनता शहाणी झाली, माझा राज्यकारभार देऊन टाकेन. एवढी ताणत आहे का यांच्यात, त्या पुढाऱ्यांच्यात? एवढी ताणत आहे का सांगा? आज कोण पुढारी म्हणतोय सांगा, आज मराठा आरक्षण तुमचं अडचणीत आलंय, मी राजीनामा देतो? कोण म्हणतोय? 145 पुढे काहीतरी आमचा आमदार त्या ठिकाणी आहेत. का त्यांची भूमिका अशी नाही? आम्हाला तुमची शासन व्यवस्था नको. आजपर्यंत आम्ही दिल्लीकडे कधी भीक मागलेली नाही. दिल्लीचं आणि भारताचं संरक्षण मराठ्यांनी केलेलं आहे. अफगाणिस्तानचं पठाणीकडे येत होतं, मराठ्यांनी अटकेपर्यंत जाऊन पाठलाग केलाय, पळवून पळवून मारल्यात. पानिपत काय महाराष्ट्रात आहे काय? पानिपत महाराष्ट्रात आहे का? पानिपत हरियाणात. तिकडे अब्दाली आला होता का? आमचे पूर्वज तिकडे गेले. काय गरज होती त्यांना? तिथे काय मराठी होते काय? तिथे काय महाराष्ट्राच्या लोकांना अत्याचार होत होते काय? महाराष्ट्राने किती मोठी भूमिका घेतली? का तुम्ही त्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना न्याय देत नाही? अब्दाली ज्यावेळी आला त्यावेळी महाराष्ट्रातनं आपले लाखो मावळे त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी आपलं बलिदान त्यांनी दिलं. काला आम नावाचं ठिकाण आहे मित्रांनो, ते तुम्ही विसरू नका. आता आपण एकत्र आलोय म्हणून सांगतो तुम्हाला. तर काला आम आणि त्या परिसरात राहणारे आपले आता बांधव त्या ठिकाणी हिंदी बोलतात, पण ते रोड मराठी म्हणून ते ओळखले जातात. पानिपतच्या युद्धामध्ये अनेक मराठ्यांना त्या ठिकाणी पराभूत झाल्यानंतर कैद करण्यात आलं. कैद करून त्यांना पाकिस्तानच्या त्या बलुचिस्तान नावाचा प्रांत आहे त्या ठिकाणी आज सुद्धा त्या आपल्या मधले मराठी त्या ठिकाणी आहेत. हा इतिहास मराठ्यांचा आहे. भारताचं संरक्षण करतोय आम्ही, आणि तुम्ही आम्हाला आरक्षण देणार का नाही ते ठरवू नका. तुमचा आदर लागतोय. पण तामिळनाडूमध्ये काय चालू आहे? तामिळनाडूतल्या आरक्षणाची काय स्थिती आहे? कोण सांगताय का त्याचं? तुम्ही बोलत नाही त्यावर. आज त्या ठिकाणी राम मंदिरचा मुद्दा, भावनेचा मुद्दा होता, मान्य आहे. पण त्या ठिकाणी काही माणसांचे जीव चाललेले नव्हते. आज माणसांचे जीव या ठिकाणी चाललेत. नुसता निकालाचा काहीतरी विषय झाला तर एका बांधवानं आपल्या आत्महत्येचा प्रयत्न केला, विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोरांच्या शिक्षणामध्ये आता इतके दिवस अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, कधी ते ऍक्टिव्हेट झालं होतं काय? कधी कर्ज मिळाली होती काय? कुणाला माहित तरी होतं काय? ते का माहित नव्हतं? ते दडवून ठेवायचं, ते संपवायचं. आणि याला मी निश्चितपणे कारणीभूत धरतो राजकारणी पुढाऱ्यांना. त्यांनी तिकडे लक्ष दिलेलं नाही. आता ठीक आहे, आता ते घटनापीठाकडे गेलंय, पण एक लक्षात ठेवायचं, आपली वज्रमूठ अशाच पद्धतीनं मजबूत राहिली पाहिजे. नाहीतर येणाऱ्या पिढी आपल्याला विचारतील, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? आमच्या शिक्षणासाठी काय केलं? नोकऱ्यांसाठी काय केलं? पण मी हे सांगू इच्छितोय, आरक्षण म्हणजे नुसत्या नोकऱ्या नव्हेत, तर आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे मित्रांनो. कसलं प्रतिनिधित्व आहे? तर आर्थिक, सामाजिक सगळ्या गोष्टीमध्ये प्रतिनिधित्व आहे. मग हे का कमी झालं? 1992 ला तुम्ही खाजगीकरण आणलं, भांडवलशाही आणली, आणि त्या भांडवलशाहीमुळं पैशाचं महत्व वाढलं. आधी माणसाला किंमत होती, पैशाचं महत्व वाढलं. त्यात मराठी माणसाची शेती ही गुंठ्यामध्ये गेली. एकराचा माणूस गुंठ्यात आला, गुंठ्यातनं परत त्याची विभागणी झाली जमिनीची. उत्पन्नाचं साधन नाही, शेतीमालाला भाव नाही, त्यानं काय करायचा? आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून वैतागला तो, आणि मग समाजामधली आपली मान आणि प्रतिष्ठा कमी होते हे पाहून त्यानं आत्महत्या सुरू केल्या. आणि त्या आत्महत्या का सुरू केल्या? तर सामाजिक प्रतिष्ठा नाही. माझ्याकडे मला सन्मानानं जगता येण्यासारखी माझ्याकडे परिस्थिती नाही. पण मित्रांनो, माझी सगळ्या मराठा बांधवांना विनंती आहे, आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती नाही. आत्महत्या करण्याची अजिबात गरज नाही. आपले पूर्वज तलवार घेऊन वावरलेले आहेत. कुणी आम्हाला सांगायचं नाही जगायचं कसं असतंय. आज गुजरातची किती लोक मिलिटरीमध्ये आहेत सांगा? 1000च्या आत त्यांची संख्या असेल. मराठा बांधवांच्या इन्फंट्रीज आहेत तिथं, त्या ठिकाणी मोठमोठ्या बटालियन आहेत, त्या ठिकाणी महार रेजिमेंट सुद्धा आहे. आरक्षण आम्हाला तुम्ही काय सांगता? आरक्षण महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, आणि त्यांचा हा विचार त्यांना कुणी दिला? तर तो कोल्हापूरनं दिलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी 1902 ला आरक्षण त्या ठिकाणी जाहीर केलं, आणि ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी आवडली, आणि त्यांनी ती देशाच्या घटनेत नेऊन सोडली. अशा पद्धतीनं मराठा बांधवानं, महाराष्ट्रीय माणसानं निर्माण केलेलं हे आरक्षण आहे. आणि म्हणून मित्रांनो, हे आरक्षण मराठा बांधवांना सुद्धा मिळालं पाहिजे. ही संकल्पना महत्वाची आहे. की आता आपण घटनापीठाकडे गेलाय, बरेच दिवस आता ते चालेल असं शासनाचं मत असेल. आता काही जणांना मला वाटतं आता कोण जाणार असलं तर काय थांबायचं आपल्याला.
कुणाला जायचं असलं तर त्यांना निरोप घ्यावा, माझी काय अडचण नाही. म्हणजे तर विषय माझा मित्रांनो काय आहे, तर हे आरक्षण जे आहे ते मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागतील. हे कधी होऊ शकतंय, अध्यादेश तर निघालाच पाहिजे. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, जे आरक्षण लागू झालेलं आहे ते कंटिन्यू राहण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शैक्षणिक फीच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, मुलांच्यासाठी आपल्याला जावं लागेल. मी आता मध्यम वयाचा आहे, मला काय गरज आहे, माझी पोरं लहान आहेत म्हणून मला घरात बसता येणार नाही. इथं जी आले ती सगळी त्या भावनेनं आलेली आहेत, काहीतरी करायचं आहे आपल्याला. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे, कोल्हापूर हे आरक्षणाचा जनक आहे. कोल्हापूरला आरक्षण हा संकल्पना पूर्ण देशाला दिलेली आहे. आणि या कोल्हापूरच्या लोकांना जर या ठिकाणी तुम्ही डावलत असाल, कोल्हापूरच्या लोकांना तुम्ही अडचणीत आणत असाल, तर निश्चितपणे या ठिकाणी ग्रामीण भागातलं हे प्रचंड मोठं आंदोलन होतं. आणि हे ग्रामीण भागातलं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा सूचक इशारा मी या ठिकाणी देतो. आणि मी सर्वांनाच आपल्याला विनंती करतो की संघटित प्रयत्नांची गरज आहे. या ठिकाणी हे वेगळ्या भागाची गरज नाही. कुठल्या पक्षानं आम्हाला आरक्षण दिलेलं नाही. मी आता क्लिअर सांगतो, छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी आम्हाला आरक्षण जाहीर केलेलं आहे, लागू केलेलं आहे. छत्रपती शाहू महाराजांचं प्रचंड मोठे उपकार आमच्यावर आहेत. हा महाराष्ट्र मुंबई सारख्या ठिकाणाहून प्रचंड मोठा महसूल या देशाला देतो, प्रचंड महसूल देतो. महाराष्ट्रीयन मराठी लोक शांतताप्रिय आहेत, चांगल्या पद्धतीने टॅक्स देतात, ह्यामुळे हा देश चालू आहे. देशाचं संरक्षण करण्यात मराठे त्या ठिकाणी पुढे आहेत. हे सगळं असताना दिल्लीमध्ये बसून तुम्ही एक कागद देणार आणि सांगणार मराठ्यांचं आरक्षण कॅन्सल, हे चालणार नाही. आणि मग तुमच्याविषयी आदर राखायचा, तुमचं काय बोलायचं नाही. इथं खटले वर्षानुवर्ष चालू आहेत, त्याचं काय करता तुम्ही? त्या खटल्याच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेता? आता एक लक्षात घ्या, निर्भयाचा खटला झाला, निर्भयाचा खटला अनेक वर्ष चालला. पण हैदराबाद मध्ये तशीच घटना घडली होती, विसरतो का आपण? हैदराबाद मध्ये काय घडलं होतं, त्या मुलीवर अत्याचार झाले आणि त्या मुलीला जीवन जाळण्यात आलं होतं. काय केलं पोलिसांनी? त्या काय केलं तुम्हाला माहिती आहे? सरळ एन्काउंटर झाला, विषय क्लोज. त्यांना अटक करायची, FIR घालायचा, परत चार्जशीट दाखल करा, परत प्रोसेस करा, न्यायालयात न्या, त्यांना मिरवा इकडं तिकडं, मग कुणीतरी ते मानवाधिकार काढायचा, फाशीची शिक्षा कॅन्सल करा म्हणायचं आणि मग वेळ काढूपणा करायचा. हे धंदे आम्हाला माहिती आहेत सगळे. मग आता आम्ही कोर्टाच्या बाबतीत काय बोलत नाही. कोर्टानं फक्त या सगळ्या गोष्टीचं ज्ञान घ्यावं, बाहेर काय चाललंय बघावं. पोरं विष खाऊन मरा लागल्यात, अनेक पोरांचं आता भविष्य टांगणीला लागलं का? फी भरायला लागणार आहे. आता मेडिकलच्या ऍडमिशन मध्ये प्रॉब्लेम झाले, इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन मध्ये प्रॉब्लेम झाले. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, नुसतं कोल्हापूर म्हणजे तांबडा रस्ता पांढरा रस्ता नाही आहे. कोल्हापूर म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे प्रखर विचार आहेत, ते आत्मसात करणं आपण गरजेचं आहे. आलेल्या सगळ्या इथं पालकच आहेत, आपण सगळे पालकच आहोत. फक्त शाहू महाराजांना जगायला शिकवा, बस. तुमचं पोरग व्यसनी होणार नाही, तुमचं पोरग कधीही वाया जाणार नाही, एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आता ठीक आहे, आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत, आपण सगळेजण या ठिकाणी आपण आलेलो आहोत. शिस्तबद्ध पद्धतीनं ज्यांना समन्वयक म्हणून काम करायचं त्यांनी सुद्धा नंदकुमार शिंदे यांच्याकडे नाव द्या. खरोखर ती गोष्ट आता काय झालं होतं, गारगोटी पुरती मारायचं आहे का असं पण वाटत होतं. अगदी चुकीचं आहे ते. तात्कालिक समिती निर्माण झाली होती आणि ते निवेदन दिले गेलं होतं मागच्या वर्षी, मग मांडव मारायचा त्या ठिकाणी आम्ही परवानगी घेतली होती. हा विषय होता तो, त्यामुळे ती समन्वय समिती राहिली. आज तालुका स्तरावर ज्यांना काम करायचं आहे, ज्यांना सक्रियपणे पुढे यायचं आहे, त्यांनी निश्चितपणे नंदकुमार शिंदे यांच्याकडे संपर्क साधावा. पण मित्रांनो लक्षात ठेवा, ही काय कुठली राजकीय टीम नाही आहे, त्यामुळं नियोजनात अभाव राहतो. मला माहिती आहे, फोन करता येत नाही, बोलवता येत नाही, आम्हाला बोलले नाही, तुम्हाला बोलले नाही, हे होते. पण या सगळ्या गोष्टी मागे टाकून आपण पुन्हा एकत्र येणं आवश्यक आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे की अशाच पद्धतीनं आपण सगळे जागरूक लोक या ठिकाणी आलो. जनता अजून आलेली नाही आणि यायला पण आता गडबड नको आहे. कोरोनाचा काळ आहे, कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी आपली एकमेकाची काळजी घेऊया. पहिला हे संकट महत्वाचं आहे कोरोनाचं, आणि आरक्षणाचा प्रश्न देखील प्रचंड महत्वाचा आहे, कारण तो पुढच्या पिढ्या तो आपल्याला महत्वाचा राहणार आहे. म्हणून माझी विनंती आहे की अशाच पद्धतीनं आपण पुन्हा एकत्र येऊया. जे काय समन्वय समिती ठरवेल त्या समन्वय समितीला आपण आदर राखूया त्यांचा, आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा यामध्ये सहकार्य करत राहण्याची आवश्यकता आहे. कारण प्रत्येक समाजाचा जो आमदार आहे तो आपल्या समाजाचं हित मानतो, आपल्या समाजासाठी तो मागणी करत असतो. मराठा समाजा लोकांनी सुद्धा आमदारांनी सुद्धा या ठिकाणी ती मागणी लावून धरणं गरजेचं आहे, अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी का समिती नेमली होती?
या भगिनी आलेल्या आहेत, मराठा समाजाच्या भगिनी रणरागिनी आहेत त्या. सन 2014 साली आपल्याला आरक्षण घाई गडबडीत दिलं, ते न्यायालयात टिकलं नाही. सन 2018 साल उजाडलं, 58 मोर्चे निघाले होते आणि त्याच वेळी तत्कालीन सरकारनं 2018 साली आपल्याला 32% लोकसंख्या गृहीत धरून 16% आरक्षण दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे आरक्षण आपल्या उच्च न्यायालयासह टिकलं. सर्वांनी आनंद व्यक्त केला, सर्वांनी पेढे वाटले, साखर वाटली याच ठिकाणी. दुर्दैवानं खरं म्हणजे सन 1901 जर साल आठवला तर सर्वांसाठी मला सांगायचं आहे, सन 1901 साल आठवला तर 1901 साली ह्या कोल्हापूर या नगरीचे राजे छत्रपती शाहू महाराज हे लंडन मध्ये होते. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसा दिवशी त्यांनी काय जनतेला भेट दिली असेल तर आरक्षणाची भेट दिली. तर राजा होता मराठा. म्हणजे मराठा समाजानं सर्व समाजाला आरक्षण म्हणजे ते प्रवाहात यावेत म्हणून खऱ्या अर्थानं इतर समाजाला आरक्षण दिलं. कारण मराठा समाज हा शोषिक आहे, सहनशील आहे, दुसऱ्याला सोबत घेऊन जाणार आहे असा मराठा समाज आहे. असं असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर खरं म्हणजे दुर्दैवानं म्हणूया कोणतरी याचिका दाखल करताय. आधी याचिका दाखल केल्यामुळं आपल्याला सर्वोच्च न्यायालयात आपल्याला आज स्थगिती मिळते. खरं म्हणजे अतिशय दुःखद ही बातमी आहे, दुःखद ही घटना आहे. आज मराठा समाज आरक्षण का मागतोय? साधा सोपा विचार जर केला तर काही भुदरगड तालुक्यातल्या प्रत्येक युवक आज पुण्याच्या आणि मुंबईच्या फेऱ्या घालतोय. आज नोकरी धंद्यासाठी आपण पुण्याने मार्ग धरतोय. तिथं असणारा मराठा समाजाचा युवक काय करतोय तर एका हॉटेलमध्ये कुठं वेटर म्हणूनच काम करतोय. यासाठी आम्ही आरक्षण मागतोय. आज तुम्ही अपार्टमेंटच्या दारात बघितलं तर सिक्युरिटी गार्ड बरेचसे आहेत, त्यांना जात विचारा, ते सर्व लोक सांगतील, सिक्युरिटी गार्ड सुद्धा सांगतील की मराठा आहे आम्ही. यासाठी आम्ही आरक्षण मागतोय. आज रेल्वेमध्ये असणारे हमाल कामगार बघा, गोदी कामगार बघा, माथाडी कामगार बघा, त्या माथाडी कामगारांना प्रत्येक माणसाला विचारा, त्यांची जात विचारा, ते सुद्धा सांगतील तुमची जात कुठली तर ते सांगतात मराठा आहे. लांब कशाला? शिक्षण नाही, शिक्षणानंतर नोकरी नाही, म्हणून सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता अंगावरची मळकी कपडे घालून आज प्रत्येक गावातलं चित्र आपण आज बघायचंय. प्रत्येकाने गावातलं चित्र बघा. आज मळकी कपडे घालून सुद्धा गाडीला स्टार्ट करतोय, किक मारतोय आणि वैरणीचा पिंड आणतोय. तो दिसणारा युवक कोण असेल तर तो फक्त आणि फक्त मराठा आहे. लांब कशाला? अंगावरची कपडे शेणा मुतात सुद्धा हात घालून त्या ढोरांची जनावरांची सेवा करणारा आणि हातात किटली घेऊन डेअरीला दूध घालणारा समाज किंवा तो युवक कुठला असेल तर तो फक्त मराठा आणि मराठा आहे. कष्ट मराठा माणसाला शिकवण्याची गरज कुणालाच नाही. आज बऱ्याचशा लोकांना आज कष्टात शेतात सुद्धा जाणारा आज समाज कुठला असेल तर तो फक्त मराठा आहे. काळ्या आईची सेवा करणारा समाज फक्त आणि फक्त मराठा आहे. आणि ह्या मराठा समाजाला फक्त संघर्षच करायला लागतोय काय समजत नाही. खरं म्हणजे मराठा समाजाला एखादा गुलाबाचं फुल तोडायचं म्हटलं तर नखानं खुडता येत नाही, बांधावून त्याला तलवारीच लागते की काय कुणाचं. ही अवस्था आमच्या मराठा समाजाची होऊन बसली. हा संघर्ष आम्हाला 5वीलाच पुजलाय का? यासाठी आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. आज कुठल्या सरकारनं आम्हाला फसवलं, कुठल्या सरकारनं काय आम्हाला त्याचा विचार करायची गरज नाही. पण एक सांगतो, आज 2018ला आरक्षण मिळाल्यानंतर काय झालं असेल? SC/BC आम्हाला आरक्षण मिळालं 16%. त्यामध्ये आपल्या मुलांनी उच्च शिक्षणासाठी अभियांत्रिकी असेल, वैद्यकीय क्षेत्रात असेल आपण प्रवेश घेतलेला आहे. फी माफी सुद्धा झालेली आहे. यावेळी सुद्धा या वर्षात 2020-21 मध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी प्रवेश घेतलेला आहे. त्या मुलांचं फार मोठा अडचण आहे. त्यांची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मी एक मुख्य मागणी करतोय. कारण त्या विद्यार्थ्यांना आता वाली कोण नाही, त्याने ऍडमिशन प्रवेश घेतलेला आहे पाटील साहेब. त्यासाठी ह्या महाराष्ट्र सरकारनं नव्यानं अध्यादेश काढावा आणि या मुलांचं संरक्षण करण्याची आणि त्यांचा प्रवेश थांबवून ठेवण्याची जबाबदारी ह्या महाराष्ट्र सरकारनं घ्यावी अशी आम्ही एक मुख्य मागणी करतोय. दुसरी मागणी आम्ही अशा करतोय की महाराष्ट्र शासनानं त्यासाठी ठोस पावलं उचलावी. कारण गेल्या वेळी 2018ला ज्यावेळी आरक्षण आम्हाला दिलं गेलं तर म्हणजे त्याचं कायद्यात रूपांतर महाराष्ट्रामध्ये झालंही, पण 50%च्या वर आरक्षण पाहिजे असेल तर त्याला संसदेची मंजुरी घ्यावी लागते. लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये हा ठराव पारित व्हावा लागतो, तो मंजूर करून घ्यावा लागतो. त्यानंतर राष्ट्रपतीची त्यावर स्वाक्षरी होते आणि त्यानंतर मग त्याचं कायद्यात रूपांतर होतं बांधवानं. आणि कायद्यात रूपांतर झालं की कलम 61 खाली आलं की त्याला
कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान चॅलेंज देता येत नाही. या रीतीचं काम आम्हाला सरकारनं करावं असं आमची अपेक्षा आहे सर्वांसाठी सांगतोय. कारण त्याला चॅलेंजेस देता येत नाही. खूप चांगली गोष्ट होणार आहे. त्यासाठी आज आमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये बरेचसे धुरंधर माणसं आहेत. त्या लोकांना माझी विनंती आहे, राज्यकर्त्यांना आमची विनंती आहे की त्यासाठी अध्यादेश जर मुलांसाठी काढावा, त्याचबरोबर संसदेमध्ये हा ठराव मंजूर करून घ्यावा, राष्ट्रपती तिच्यावर मंजुरी व्हावी अशी एकमुखी आम्ही मागणी या सकल मराठा समाजाच्या वतीनं करतोय. आणि बांधवांनो, भुदरगड तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे. सन 1942 साली याच ठिकाणी 7 हुतात्मे झाली आणि मग चले जावचं आंदोलन पूर्ण भारतभर चिघळलं आणि 15 ऑगस्ट 1947 या दिवशी या देशाला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे खऱ्या अर्थाने ठिणगी पडली त्या भुदरगड तालुक्याच्या भूमीत. तांबडी भडक माती लिहिलेली माणसं संपूर्ण भारतभर याचा डंका पिटला आणि मग भारताला स्वातंत्र्य मिळालं. तीच अवस्था आज होते. खरं म्हणजे कुठेही कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन एवढं मोठं होणार नाही तेवढं भुदरगड तालुक्यात होते. गेल्या वेळी सुद्धा आपण 2018 साली सर्वात आंदोलनाची खऱ्या अर्थाने ठिणगी पेटवली असेल तर त्या भुदरगडच्या ह्याच भूमीत पेटवली. कारण हीच माणसं त्याला साक्षीदार आहेत. ही सर्व माणसं उभारलेली सगळी माणसं यासाठी. आणि बांधवांना आम्हाला एक आमच्यावर टीका केली जाते. पाटीलधोट कपडे आमचे असतात. राजकारण आम्ही करतो, सांगायची गरज नाही. कारण ह्या इंच भूमीसाठी छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संपूर्ण राजांनी अटके बार झेंडे फडकावले. तो तंजावर पर्यंत आमची आज एक वेळ असा होता की तंजावर पर्यंत आपलं राज्य होतं. ते मराठ्यांनी कमावलं फक्त तलवारीच्या जोरावर. क्षत्रिय असल्यामुळं लढवयाच्या जोरावर आम्ही एक राज्य आम्ही राखलंय, लक्षात घ्या. आणि त्याच राज्यांमध्ये आम्हाला आरक्षणासाठी भीक मागावी लागते. खरं म्हणजे तो हक्क आहे आमचा. याचं कारण आहे आपला मूळ समाज, मराठा समाज, याची शेती हा मुख्य व्यवसाय आहे. आणि शेतीच्या आता तुकडे झालेले आहेत. आणि या तुकड्यांमुळं आज आपली परिस्थिती अशी झाली की आज आमच्या मराठा समाजाला सुद्धा खायला अन्न मिळत नाही अशी परिस्थिती झाली. घरातली कुटुंब व्यवस्था वाढली. आता प्रत्येक माणसाला गुंठ्यावर एकरातला असलेला आज तो कुणबी आज गुंठ्यावर आला. यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. तर बांधवांनो, सर्व जाती धर्मानेही आम्हाला सहकार्य केलेलं त्या काळात आहे. आताही आम्हाला सहकार्य करावं अशी मनापासूनची विनंती करतोय आणि मी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी या निमित्तानं मला या महाराष्ट्र शासनाला आणि जे काही कमजोर व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं, मला कुणावर टीका करायची नाही आहे. कारण कोण कमजोर आहे, काय कमजोर आहे, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. काल व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला की पहिल्या वकिलांनी सांगितलेलं आहे की मला देवेंद्र फडणवीस साहेबांनीच सांगितलं होतं की बाबा बाजू मांडताना थोडी कमजोर मांड. पण या ठिकाणी आम्हाला त्या राजकीय व्यक्तींच्या संघ देणं घेणं नाही आहे. आमच्या फक्त मराठ्यांची फक्त एकच मागणी आहे की कोणतंही सरकार असू देत, काहीही असू देत, पण आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. एवढीच फक्त आमची मागणी आहे. आमच्या संयमाचा आता अंत झालेला आहे. सर्वांना सर्व श्रोत आहेच. पावनखिंडीची लढाई, पावनखिंडीचा रणसंग्राम सर्वांना माहीतच आहे. कारण त्या यमाला देखील तोफांची वाट बघायला लावणारी मराठा जात आहे. त्या यमाला देखील युद्ध जिंकेपर्यंत यमाला देखील त्या खिंडीत पावनखिंडीत थांबावं लागलं. त्याच्यामुळं या ठिकाणी कोणाचंच नाव मी घेत नाही, पण त्या ठिकाणी राज्यकर्ते बसलेले आहेत. त्यांनी देखील संयमाचं भान बाळगावं. मला कुणावरही टीका करायची नाही आहे. फडणवीस असू देत किंवा उद्धव ठाकरे असू देत किंवा शरद पवार असू देत, पण मराठ्यांच्यासाठी सर्व एकच आहेत. पण त्यांनी देखील आमची बाजू मांडताना योग्य पद्धतीनं मांडावी, योग्य दिशेनं आमची बाजू जाळावी, एवढीच या ठिकाणी मी या ठिकाणी मागणी करतो. या ठिकाणी आणखी एक भुदरगड तालुका सकल मराठा वतीनं मागणी आहे की या ठिकाणी मराठा आमदार जास्तीत जास्त संख्येने विधानसभेत बसलेले आहेत. मराठा खासदार लोकसभेवर गेलेले आहेत. त्यांनी एकाच वेळी जर राजीनामा दिला तर तातडीनं हा प्रश्न सुटू शकतो. पण या ठिकाणी राजीनामा देण्याची पात्रता आणि त्यांच्या मनात देखील राजीनामा देण्याचं येत नाही. कारण त्यांना ती खुर्ची सुटत नाही. म्हणून या ठिकाणी भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो आणि अशी मागणी करतो की सर्व मराठा आमदारांनी आणि सर्व मराठा खासदारांनी तातडीनं राजीनामा द्यावं. यानंतर जास्त वेळ झालेला आहे. तो
गुणरत्ने सदावर्ते जो आहे तो मराठा समाजाच्या विरोधात वेळोवेळी टीका करतोय, त्याचा या ठिकाणी पुतळा आपल्याला दहन करायचा आहे, त्याला चपलाचा हार घालायचा आहे। या ठिकाणी मी बुद्रुक तालुका समन्वयकांना विनंती करतो की या ठिकाणी पुतळा नावा एक मराठा। राजे महाराज की छत्रपती संभाजीराजे महाराज की एक मराठा, एक मराठा। अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? एक मराठा, एक मराठा। अरे हरामखोर सदावर्तेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। हरामखोर सदावर्तेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। सदावर्ते कोण रे? छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। अरे चे संचालक श्री बेलेकर सर यांना भेटायला आलेलो आहे। सर, भेटायला येण्याचा उद्देश आमचा असाच आहे की मराठा आरक्षण मिळणार म्हणून काही विद्यार्थ्यांनी मानण्यापेक्षा सर्व मराठा विद्यार्थ्यांनी फी भरलेली नाही आणि इथून पुढे देखील आम्ही या ठिकाणी मराठा समन्वयक म्हणून आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही फी भरणारच नाही आणि त्याचा तुम्ही स्वीकार कोणत्याही परिस्थितीत करायचा। हे आरक्षण जाहीर कधी होईल तेव्हा नाही होईल, पण 16% आम्हाला जे आरक्षण आम्हाला शासनानं जे दिलं होतं त्याचंच कंटिन्यू पुढं चालावं याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। जी फी भरायची नाही किंवा एक समजा 1000 रुपये फी जर असेल तर त्याच्यातील एक 50% फी माफ होणार म्हणून विद्यार्थ्यांनी फीच भरलेली नाही। आमचं असं मत आहे की जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत मराठा विद्यार्थ्यांची फी आपण स्वीकारायचीच नाही। एक मराठा, एक मराठा। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आला आहात। मौनी विद्यापीठाच्या वतीनं संचालक व्यवस्थापन परिषद गव्हर्निंग काउन्सिलच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आपली संस्था ही बहुजन समाजाची संस्था आहे आणि नेहमीच आपल्या संस्थेनं बहुजनांच्या उद्धारासाठी काम केलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही याच्या पाठीमागे निर्णय झालेले होते थोडंसं त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली गेली, पण त्याला थोडीशी स्थगिती दिली गेलेली आहे। तरीसुद्धा त्याच्या पाठीमागे जे काही निर्णय ठरले त्या पद्धतीनं थोडंसं त्याला स्थगिती देऊन ते कामकाज थांबवलेलं आहे। सगळीच प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाचं हे निश्चिती नसल्यामुळं थोडीशी सध्या थांबवलेली आहे सर्वच प्रकारची। तरीसुद्धा आमच्याकडं जे काही प्रवेश झालेले आहेत आणि याच्या संदर्भामध्ये व्यवस्थापन परिषदेबरोबर माननीय अध्यक्ष किंवा चेअरमन यांच्यावर चर्चा करून जितका काही आम्हाला तुम्हाला जास्तीत जास्त न्याय देता येईल, कारण संस्था शेवटी तुमचीच आहे, तो सर्वस्वी आम्ही देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो की कुठल्याही प्रकारचा आडेवेडे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्या संस्थेकडून कधीही घेतले जाणार नाहीत। हे लक्षात ठेवा की आरक्षण हे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, सामाजिक न्यायासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। ते ज्या ज्या ठिकाणी दिलं पाहिजे तिथे देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो। आमच्याकडून तशा प्रकारचं कुठलंही तुमच्या विरोधामध्ये फक्त शासनाच्या काही ज्या गोष्टी असतात त्या पद्धतीनं आपल्याला जावं लागतं, ते सुद्धा शासन दरबारीसुद्धा तुम्ही जर आता पेपर वाचले तर त्या पद्धतीने जोरात प्रयत्न सुरू आहेत, गव्हर्नमेंटचे प्रयत्न सुरू आहेत। सगळे परिस्थितीत मराठा आरक्षणाच्या संदर्भातली फी भरणार नाहीत अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीचं जे ॲडमिशन प्रोसेस त्या पद्धतीने राबवावी लागणार आहे अशा पद्धतीचं जे 16% जागा तुम्ही रिझर्व मराठ्यांच्यासाठी ठेवलेल्या आहे की त्या जागा आरक्षणाचा विषय होईपर्यंत त्या तशाच रिझर्व ठेवा, त्या भरू नका असा